ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानामधील एकूण 51 जण मारले गेले। पाकिस्तानचा अखेर कबुलीनामा। भारतीय कारवाईमध्ये 11 सैनिक मारले गेल्याची पाकिस्तानची कबुली। भारताने केलेल्या जकोबाबाद हवाई तळावरील हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू। स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफसह 5 वायुदलाच्या सैनिकांचा मृत्यू। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। सूत्रांची माहिती, केल्लर इथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरलं होतं। या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। पाकिस्तानशी तणावाच्या स्थितीचा आढावा पंतप्रधानांनी घेतलाय। नवी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची महत्त्वाची बैठक। सीडीएस आणि 3ही दलांच्या प्रमुखांसह बैठक। ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानावरील कारवाईचा सीडीएस अनिल चौहान यांनी संरक्षण मंत्र्यांना विस्तृत माहिती दिली आहे। 25 मे रोजी भाजपने सर्व राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली, ज्यामध्ये एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होतील। पंतप्रधान या बैठकीचे अध्यक्षस्थानी असू शकतात। पहलगामच्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आले। काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले। दहशतवाद्यांना पकडण्यासाठी 20 लाख रुपयांचं बक्षीस। भारताने पाकिस्तानला वटणीवरती आणलं। जगाला भारताची ताकद आणि संयम दाखवून दिला। मोदींच्या भूमिकेवरती निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया। देशामध्ये किंवा राज्यात लवकरच बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना माहिती। 2 दिवसांमध्ये मोठा बॉम्बस्फोट होणार असा मेलमध्ये उल्लेख। पुण्यामधल्या खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा कंट्रोल रूमला फोन, मात्र याची चौकशी केल्याच्या नंतर हा फेक कॉल असल्याची माहिती। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार आहे। आजपासून 23 मे पर्यंत देशभरामध्ये तिरंगा यात्रा काढली जाईल। यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच्या नंतर राजस्थानसह सीमावर्ती भागामध्ये परिस्थिती पूर्णपणे सामान्य। श्रीगंगानगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमधील आजपासून शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग संस्था सुरू। जम्मू काश्मीरमधल्या सीमा भागाच्या बाहेरच्या सर्व शाळा आजपासून सुरू होत आहेत। डोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन जिल्ह्यामधल्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा आजपासून सुरू। श्रीनगर विमानतळावरती आजपासून विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार। भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीच्या नंतर सीमावर्ती भागामध्ये शांतता असल्यामुळे पुन्हा एकदा हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मे पासून हज विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। जम्मूमध्ये पाकिस्तानालगत आंतरराष्ट्रीय सीमेवरती जनजीवन पूर्वपदावर। गावात दुकानं उघडायला सुरुवात आणि लोक घरी परतत असल्याचं चित्र। सीमेलगतच्या भागामध्ये मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं सध्या शाळा बंद। आज सकाळी सांबा इथली परिस्थिती सामान्य। एलओसीसह आंतरराष्ट्रीय सीमेवरती शांतता। कोणताही गोळीबार नाही, भारतीय सेनेची माहिती। तुर्की आणि अझरबैजान राष्ट्रांशी व्यापार बंदीचा निर्णय। सियाट या राष्ट्रीय व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बीसी भारतीया यांची माहिती। 1 वर्षांच्या बाळाला सोडून बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे देशसेवेसाठी सीमेवरती रवाना। मातृप्रेम बाजूला ठेवत देशसेवा निवडणाऱ्या अमरावतीमधल्या बोरगाव पेठ इथल्या बीएसएफ महिलेचा व्हिडिओ समोर। तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेमधील सर्व पदांचा राजीनामा। स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत दिला राजीनामा। राजीनामा दिल्याच्या नंतर तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवरून बोलावणं। राजीनाम्याच्या संदर्भात माहिती घेतली जाणार। नाराजी दूर करण्यामध्ये यश येणार का याकडे लक्ष। विदर्भामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी नागपूर जिल्हा प्रमुख बंडू तागडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गटबाजी। नाशिकच्या शिवसेना सचिवांच्या बैठकीमध्ये प्रवीण तिदमे, विजय करंजकर, राम रेपाळे हे बैठकीमध्ये गैरहजर राहिले। प्रवीण तिदमे हे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतील। मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावरती जाऊन भेट घेतली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवरती असताना ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। राज ठाकरेंच्या सोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। उदय सामंत यांची राज ठाकरेंच्या भेटीच्या नंतर प्रतिक्रिया। दादर भागामध्ये कामाच्या निमित्तानं आल्यामुळे ही भेट झाली। राजकारणाच्या पलीकडचे आमचे संबंध आहेत, सामंतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात नागपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे।
काँग्रेसच्या पदयात्रेसाठी साहित्य पुरवणाऱ्या वेंडरचे 10 लाख रुपये थकवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानचा जय जयकार करणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घालायला हव्यात. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची आगपाखड. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर 15 आणि 16 मे रोजी नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची 17 मे रोजी बैठक. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. सध्याची परिस्थिती आणि पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती बैठक. सोलापूरमध्ये शेतीच्या पाण्यासाठी सीना नदीकाठी शेतकऱ्यांसह माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं ठिय्या आंदोलन. शेती पिकांना, जनावरांना तसंच पिण्यासाठी पाणी नदीत सोडावं अशी ही मागणी. शेतकरी नेते रविकांत तुपकर 1 दिवसीय उपोषणाला बसतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच शेतमालाला भाव नसल्यामुळे तुपकर वाढदिवस इव्हेंट म्हणून साजरा न करता उपोषणाला. राज्यामध्ये 10वीचा निकाल 94.10%. यंदा सुद्धा राज्यात मुलींची बाजी. मुलींचा निकाल 96.14%. यंदाच्या 10वीच्या निकालामध्ये कोकणाची सुद्धा बाजी. कोकणामध्ये 98.82% निकाल. कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावरती तर मुंबईमध्ये 95.84% इतका निकाल लागला. पुण्यामधल्या न्यू इंग्लिश शाळेमधील रावी नामजोशी विद्यार्थिनीला 100% गुण. विद्यार्थिनीला उचलून घेऊन विद्यार्थ्यांचा जल्लोष. सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे. मुलींना 95% तर मुलं 92.63% उत्तीर्ण झाली. सीबीएसईने 12वीचा निकाल जाहीर केला. 88.39% निकाल लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 0.41% जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिरामध्ये आणि ज्योतिबा मंदिरामध्ये उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार आहे. पारंपरिक कपडे घालून मंदिरामध्ये येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. साई भक्तांसाठी शिर्डी संस्थानची नवी पॉलिसी. आता 10,000 आणि त्यापेक्षा अधिक डोनेशन देणाऱ्या भक्ताला आरतीचा मोफत पास देण्यासह दानशूर भक्तांसाठी इतरही अनेक योजना लागू. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता वॉर. गाडी वेगानं का चालवली या कारणावरून तिघांकडून कोयत्यानं मारहाण. पुण्यामधल्या बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली घटना आहे. 3 आरोपींना अटक. कोयत्यानं मारहाण करतानाचं सीसीटीव्ही समोर. वाशिम शहरामध्ये काल 2 समुदायांमध्ये राडा. फेरीवाल्यांसोबत झालेल्या किरकोळ वादामधून हा राडा झाला, जो 2 समुदायांपर्यंत पोहोचला. 100 ते 150 जणांनी काठ्या आणि तलवारींनी गाड्यांची तोडफोड केली. शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. 6 जणांना ताब्यात घेतलं. वाशिम शहरामध्ये 2 गटात झालेल्या राड्याच्या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक झाली. 3 विविध कलमांच्या नुसार या आरोपींवरती गुन्हा दाखल. सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता. पोलिसांची माहिती. कराड समर्थक असलेल्या आणखी एका गँगवरती बीड पोलिसांची कारवाई. आधी सुदर्शन घुले कराड गँगवरती आणि त्यानंतर बीडमधल्या सनी आठवले गँगवरती आणि आता परळीमधल्या रघुनाथ फड गँगवरती मकोकांच्या अंतर्गत कारवाई. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले, सांताक्रूज या परिसरामध्ये पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा. पुणे शहराला सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा. सकाळी पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी. त्यामुळे पुणेकरांची काहीशी तारांबळ. नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अंगावरती झाड कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय. सातपूर परिसरामधली ही घटना आहे. दुचाकीवरून कामाला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. बीडमध्ये झालेल्या पावसामुळे नगर परिषदेची पोलखोल झाली. मान्सूनपूर्व कामं न झाल्यामुळे नाल्यामधील पाणी रस्त्यावर. नगरपालिकेनं पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरात लवकर करून घ्यावी, नागरिकांची मागणी. आज विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. 14 आणि 15 मे रोजी विदर्भामधील गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा. भारताच्या निकोबार बेटांवरती 24 तासांमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस. बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट समूहामध्ये मान्सून. सोलापुरात वाढलेल्या उन्हात पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या काळविटांचा व्हिडिओ समोर आला. दक्षिण सोलापूर तालुक्यामधील बोरामणी इथल्या वनपरिक्षेत्रामध्ये काळविटांचा एक गट कॅमेरामध्ये कैद झालाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. कालच वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे खरीपाच्या कामाला वेग येणार आहे. मात्र भुईमुगाच्या पिकाला काही प्रमाणावरती फटका बसण्याची शक्यता.
रत्नागिरीच्या मंडणगडमधील पालगड गावाजवळ जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईप निकृष्ट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ 7 महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अद्यापही पगार आलेला नसल्याची माहिती. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामधल्या मेंढामाल इथल्या 3 महिलांचे बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद. तर महादवाडी आणि भादुर्णा परिसरामधील 2 हल्लेखोर वाघांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू. शहापूरच्या कसारा बायपास परिसरामध्ये घराला अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. गोंदियाच्या कारंजामध्ये जुन्या वैमनस्यामधून भर दिवसा एकाची तलवारीनं हत्या केल्याचं प्रकरण. पोलिसांकडून 3घांना अटक. हत्येचा गुन्हा दाखल. अवकाळी पावसामुळे बीड अहिल्यानगर महामार्गावरील पेट्रोल पंपाचं छत कोसळलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, ज्यामध्ये काही सेकंदामध्ये हे छत कोसळतानाचं दिसतंय. मुंबईमधल्या सीएसएमटी स्थानकावरती प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवरती कोसळली. मोटरमनने प्रसंगावधान राखून जागीच लोकल थांबवली, त्यामुळे अपघात टळला. या क्लिनिंग मशीनमध्ये अनेक मोठ्या ज्वलनशील बॅटरीज होत्या. रे रोड इथल्या केबल स्टेड उड्डाणपुलाचं काम पूर्ण. आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार. त्यामुळे 3 वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या रे रोड परिसरामधल्या नागरिकांना दिलासा. नाशिकच्या वडाळा नाका परिसरामध्ये सिटीलिंक बसची 3 गाड्यांना जोरदार धडक. चालकाला फिट आल्यामुळे बसवरचं नियंत्रण सुटून अपघात झाला. एका दुचाकीसह 2 चारचाकी गाड्यांचं नुकसान. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या हुमरमाळामध्ये कार आणि दुचाकीचा अपघात झालाय. 11 जण जखमी झाले. 2 युवक आणि युवतींचा मृत्यू झाला. बुलढाण्याच्या नांदुरा शहराजवळ भीषण अपघात झालाय. कार आणि ट्रकची धडक होऊन अपघात. या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. साताऱ्याच्या कराड शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये आग लागली. शॉर्ट सर्किटने फटाक्यांच्या दुकानाला आग लागली. आगीमध्ये 1 जण जखमी झालाय. एसटीमध्ये चालक, वाहक आणि अभियंता पदासाठी लवकरच भरती होणार आहे. भरती करण्याच्या प्रक्रियेला महामंडळाच्या संचालक मंडळाची मंजुरी. रायगडमधील शिक्षण व्यवस्थेची सुरक्षा अद्यापही वाऱ्यावर. जिल्ह्यामधील 2476 शाळा 12 कोटी रुपयांच्या निधीच्या प्रतीक्षेत. भंडारा निलज महामार्गावरती वाही जलाशयाजवळ वाघाचं दर्शन. वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी वाघाचं दर्शन झालंय. प्रवाशांनी गाड्या थांबवून फोटो काढले. चंद्रपूर जिल्ह्यामधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधल्या 2 वाघांची झुंज. यामध्ये ब्रह्मा वाघाचा मृत्यू तर छोटा मटका वाघ हा गंभीर जखमी झालाय. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल प्राण्यांची गणना करण्यात आली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये मचाण सेन्सससाठी 176 मचाण तयार करण्यात आले होते आणि यावेळेला पर्यटकांना वाघ, बिबट्या, अस्वलही बघायला मिळाले. बीडच्या आष्टी तालुक्यामधील हजरत मौलाली बाबांच्या यात्रेला प्रारंभ झालाय. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यात्रेमध्ये सहभागी. धस यांच्याकडून मौलाली बाबा यांना मानाची चादर अर्पण. ब्रह्मोत्सवाच्या 3ऱ्या दिवशी गरुड वघन सेवाई शोभायात्रा. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी वरदराजा पेरुमल मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी. अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झालाय. 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 5 आरोपींना अटक. अमृतसर जिल्ह्याच्या मजिठा शहरामधली ही घटना आहे. पंजाब सरकारकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश. आरबीआयचा स्टेट बँकेला 1,72,00,000 रुपयांचा दंड. ग्राहक हिताच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याच्या नंतर आरबीआयने बजावली होती नोटीस. मात्र बँकेकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे कारवाई. इस्रायली अमेरिकन ओलिस एडन अलेक्झांडरची सुटका. 584 दिवसांच्या कैदेच्या नंतर हमासने सुटका केली आहे. घरी परतल्याच्या नंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांचं स्वागत केलं. ज्योतिषाचार्य पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी घेतलं तुळजाभवानी देवीचं दर्शन. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा डंका. 36 सुवर्णांसह महाराष्ट्राची एकूण 88 पदकांची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.